श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 37. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे कथा वर्तली कैसी. श्री गुरु सांगती ब्राह्मणासी, काय निरूपिले त्यानंतर. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, गृही रक्षावे कारणासी, अग्निमंथन काष्टासी संपादावे कृष्ण मार्जार. श्रीखंड दिव्यमणी घृत तीळ कृष्णाजीन क्षाग बस्त इतुकी असावी पवित्र दुरुते बाधा करू न शकती. शूक पक्षी सारसासी पोसावे घरी परियसी, समस्त पाप विनाशी धेनू असावी आपुले घरी. देव पूजेचे विधान सांगेने एका एकोमन गृह भरवे सम्मार्जुन, देवगृह अर्चावे हिरण्य रौप्य ताम्रेसी अथवा मृत्तिका पात्रेसी, सम्मार्जन करावी विधीसी निषिद्ध पात्रे सांगेन. कांस्य पात्र कन्या हस्ती नोरी अथवा शूद्र जाती, न करावे वस्त्र धरोनी वाम हस्ती दक्षिण हस्ते सारवावे. प्रारंभ करावा नैऋत्य कोणी रात्री न करावे उदक घेऊनी, अगत्य करणे घडे मनी भस्म करोनी सारवावे. रंगमाळिका घालोनी निर्मळ असावे देवता भुवनी, मग शुभासनी बैसोनी देव पूजा करावी. त्रिकाळ न घडे जासी प्रातःकाळी करावी हर्षी, तेही न साधे परियसी माध्यान्ह काळी करावे. सायंकाळी मंत्रेसी पुष्पे वाहावी भक्तीसी, ऐसे न साधे जयासी भोजन काळी करावे. देवपूजा न करी नर पावे त्वरित यमपुर, नरक भोगी निरंतर एक ब्राह्मणा एक चित्ते. देवपूजा करावयासी विधाने सहा परियसी, उदक नारायण स्वरूपेसी पूजिता तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगे नाही का अग्निपूजा अधिका, मानस पूजा अतिविशेषा एक चित्ते परियसा. सूर्यपूजा करिता जाण संतुष्ट होय नारायण, सामान्य पक्ष थंडिली जाण प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी. अथवा पूजावे धेनुसी, ब्राह्मण पूजावे अतिविशेषी, गुरुपूजा मनोमानसी प्रत्यक्ष तुष्टे त्रयमूर्ती. निरोप घेऊन श्री गुरुचे पूजन करावे प्रतिमेचे, वेदोक्त मंत्र देवाचे विधीपूर्वक अर्चावे. श्री गुरुचे निरोपाने पूजा करी काष्टपाशान, तेची होती देव जाण प्रसन्न होय परियसा. प्रणव मंत्रोनी द्वादशी उदके प्रोक्षावे आपले शीर्ष, संकल्प करून अंगन्यास कलश पूजा करावी. देवा दक्षिण भागेसी कलश ठेवावा परियसी, पूजा करून भक्तीसी शंख पूजा करावी. निर्माल्य काढून विनयसी टाकावे नैऋत्य दिशी, द्रुत वस्त्र अंतराहर्षी दीप प्रज्वलित करावा. स्मरावे मणी श्री गुरुसी मनवाक्काय कर्मेसी, अर्चन करावे पीठासी विधीपूर्वक अवधारा. चारी द्वारे पूजोनी दिशा पूजावे अर्चुनी, शांताकार करा ध्यानी मग आवाहनावे मंत्रोक्त. सहस्र शीर्षेती आवाहन पुरुष येवते करासन, येता वानस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा. मंत्र म्हणून त्रिपाद दुर्भ ऐसा अर्ध द्यावे परियसा. तस्मद विराळ म्हणा ऐसा देवासी आचमन समर्पावे. यत्पुरुषेन मंत्रेसी स्नपन करावे देवासी, पंचामृतादि विधेसी स्नपन पूजा करावी. पुरुष सुक्तादि रुद्रेसी स्तुती मार्ग करून न्यासासी, स्नपन करावे परियसी एक चित्ते अवधारा. स्नपन करून देवासी बैसवावे शुभासनेसी, तय ज्ञामिती मंत्रेसी वस्त्रे द्यावी परियसी. तस्माद ज्ञात मंत्रेसी यज्ञ पवित्र द्यावे देवासी, येण्याची मंत्र गंधाक्षतेसी वाहावे अनन्य भक्तीने. तस्माद जायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत, पुष्पे व्हावी एकचित्त मनपूर्वक देवासी. पुष्पे व्हावयाचे विधान सांगेने एका ऋषीजन, आपण पेरली कुसुमे सुगुण उत्तम पक्ष परियसा. पुष्पे असती अरण्यात मध्यम प्रकार असे, वाहत क्रय करून विकत घेता सामान्य पक्ष पुष्पे दाना. उत्तम न मिळती घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे, श्वेत रक्त मध्यम अधम पीत कृष्ण चित्र अधमा वर्जावी. शिळी पुष्पे देख सच्छिद्र अथवा कृमी भक्षक, भूमीवरी पडले एक पुष्प तेजावे देवासी. शिळे नव्हते द्रव्य जान बिल्वपत्र तुळशीर्पण, सहस्त्रपत्र कमळे जान सदाग्राह्य देवासी. शतपत्रे बकुल चंपकासी, पाटले कमले पुन्हा गेसी. मल्लिका जाती करविरेसी, कल्हार पुष्पे वरपावी. विष्णू पूजा करावयासी वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी, धत्तुर अर्क करविरेसी रक्त पुष्पे वर्जावी. गिरी कर्णिका निर्गुडेसी, सौगा कपित्थ करंजसी, अमळपत्र कुष्मांडेसी पुष्प विष्णूशी वर्जावी. ही वाहत्या होय दोषी सांगे न ऐकाय, समस्त ऋषी पूजा करती विष्णूसी तेजावी याची कारणे. वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे परियसी, कपित्त केतकी शशांकेसी श्याम पुष्पे वर्जावी. कृष्ण पिंगळ करंज देखा धातकी निंबादी पंचका, बकुळ दांडीब केतका माधवी पुष्प वर्जावी. च्यूत कुंद युथिका जाती रक्त पुष्पे वर्जावी. निवृत्ती ईश्वरार्चन दोष गळती श्वेत पुष्प मुख्य देखा. पूजा करिता गणेशाशी वर्ज करा तुम्ही तुलसी, वर्ज करावे दुर्वेसी दुर्गा शक्ती देवी ते.
यत्पुरुषम मंत्रेसी सुगंध धुपावे, परिमळसे ब्राह्मणोस्तेती मंत्रेसी एकराती करावे मनोभावे. चंद्रमान नसो मंत्रेसी नैवेद्य द्यावा, परिकरसी तांबूल देता मंत्रासी नाभ्यासी म्हणावे. सुवर्ण पुष्प निरांजन सप्तासेती मंत्रे करून, वेदाह मेती मंत्रे करून पुष्पांजली अर्पावी. धाता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे, देवासी अतिसन्मुख पृष्ठदेशी गर्भगृही करू नये. नमस्काराचे विधान सांगे नये का विद्वजन, अपसव्य देवा प्रदक्षिणा करुणे नमन करावे. आपुला गुरु माता पिता सन्मुख जावे, बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सन्मुख जावो वंदावे. माता पिता श्री गुरुशी नमस्कार करावे, ऐसी उभय हस्ते कर्णा स्पर्शी एको भावे वंदावे. सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शोनी निका, वाम हस्त वाम पादावरी देखा धरून नमस्कार करावा. माता पिता गुरुदाता भय हरता, अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता सहपत्नी ते गुरुस्थानी. ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न असेल, जे माता वय अधिक इष्ट मैत्र नमस्कारावे तयासी. निशिब्द स्थाने नमावयासी सांगेन तुम्हा, ऐका तुम्हासी. वय उणे असेल ज्यासी नमू नये विद्वज्जनी. जप अथवा होम करिता दूर देखील द्विज येता, स्नान करिता जळी असता नमस्कार करू नये. एक हस्ते ब्राह्मणासी नमू नये, परियसी प्रेत नरू मूर्ख जनासी करू नये नमस्कार. गीत वाद्य नृत्यसी संतुष्ट व्हावे, देवासी प्रार्थना करावी, भक्तीसी मग अर्चावे सनकाधिक. पूजा अर्पुनी देवासी हस्त ठेवून पीठेसी, उत्तर पूजा कराहर्षी मग करावे उद्धासन. माता पिता घातकीयासी, शनी शोपच चांडालासी. अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे परियसा, न विचारावे गोत्र कुळा अन्न घालावे. तात्काळ विमुख झालिया वर्षे 16 पितर न येती घरासी. अन्नदाना विन अन्न ग्रहण करू नये, साधूजने पंचमहायज्ञ न करीत्या, ब्राह्मणे चांद्रायन आचरावे. न होता वैश्वदेव आपल्या घरी भिक्षेसी आला, नर जरी भिक्षा घालिता पाप दुरी वैश्वदेव फल असे. यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समय येती आपुल्या घरी, अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा. ऐसे अतिथी पूजन मग करावे भोजन, आपण न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे. पूर्वाभिमुख बैसोनी भोजन समय धरा मौन, पाद उभय जोडून बैसावे एका एकचित्ते. मंडल करावे चतुष्कोनी वरी भस्म प्रोक्षोनी, क्षत्रियासी मंडल त्रिकोणी वर्तुळ वैशासी परियसा. न करिता मंडल जेवी जरी, अन्न रस नेती निशाचरी, पिशाच असुर राक्षसेरी अन्न रस नेती अवधारा. उत्तर पूर्वाभिमुख देखा पश्चिम मध्यम असे, एका पितृकार्या उत्तरमुख सदा दक्षिणेसी बैसावे. कांस्य पात्र भोजनेसी तांबूला सहित अभ्यंगन, गृहस्थासी मुख्य जान येती ब्रह्मचारी, विधवा स्त्रियेसी वर्ज. फुटके कांस्य पात्रेसी जेविता होय महादोषी, संध्याकाळी जेविताहर्षी महापातकी होय जाणा. सवे घेऊन बाळकासी जेवू नये, श्राद्ध दिवशी आसन आपल्या आपणासी घालू नये ब्राह्मणाने. बळी घालून चित्रगुप्तासी काढवावी सवेची, परियसी वाम हस्त धुवनी विशेषी पात्र दृढ धरावे. मौन असावे आपण देखा, बोलू नये शब्दाधिका. आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मग घ्यावा प्राणहुती. आपोषणा विन भोजन करी, पाप विमोचन करा तरी. अष्टोत्तर शत गायत्री जपता दोष परिहरे. श्लोक. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिताः, प्राणपान समायुक्त पंचाम्यनं चतुर्विधम्. अन्नं ब्रह्मरसो विष्णु भोक्ता देव गिरिजारमणु. ऐसा मंत्र तुम्ही म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा. मग घ्याव्या प्राणाहुती आहुती मंत्र पंचख्याती. तर्जनी मध्यमा अंगुष्ठ धृती प्राणाय स्वाहा म्हणावे. मध्यमा अनामिका अंगुष्ठेसी अपानाय स्वाहा म्हणायसी. व्यानाय स्वाहा म्हणावयासी, अनामिका कनिष्ठिका अंगुष्ठाने. अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी उदानाय स्वाहा म्हणाहर्षी. पंचांगुलीने परियेसा समानाय स्वाहा म्हणावे. प्राणाहुती घेतले अन्न दंतोस्पर्श नये जाण, जिवेनी गिळोनी तक्षण मग धरावे मौन देखा. मौन धरावयाचे स्थान सांगे नये का तुम्हा विधान. स्नान समय धरा निर्गुण न धरिता, वरुण फल नाही. होम करिता न धरी मौन लक्ष्मीदाय, तक्षण जेविता मौन न धरी आपण अपमृत्यू घडे त्यासी. अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घे, तवोवरी मौन धरावे अवधारी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. पिता जिवंत असे ज्यासी, अथवा ज्येष्ठ बंधू परियसी, धरू नये मौनासी. श्राद्धांत जेविता धरावे. जेवावे प्रथम मधुरान्न भोजन करावे, नरे दान भक्षुनी पूर्वी द्रव्यान्न कठिनान्न मध्ये परियसा. भोजनांत समयासी जेवावे पुन्हा द्रवान्नासी. बळ न जाय परियसी शीघ्र भोजन करावे. जितुका मावेला आपुल्या मुखी, तितुका ग्रास घ्यावा विशेषी. अधिक घेता ग्रास मुखी, उच्चिष्ट भक्षिले फळ देखा. न बैसावे सहभोजनासी इष्ट सोयरे अत्याधिकांशी. व्रतबंधाविन पुत्रासी कन्याकुमारासी दोष नाही. भोजन करी स्नानाविन होम न करिता, जेवी कवन अन्न नव्हे ते कृमी जाण म्हणे पराशर ऋषी. दीप जाय भोजन करिता, पात्र धरावे स्मरण सविता.
पुनरपी दीप आणून लाविता मग भोजन करावे. स्पर्शो नये जेविता केश कथा सांगता महादोष. दिसू नये व्योम आकाश अंधकारी जेवू नये. न ठेविता शेष स्त्रियशी जेविता अत्यंत दोषी. ठेविले न जेवता स्त्रिया दोषी महापातके घडती जाना. न करावे सहभोजन जेविता होय उच्छिष्ट भक्षण. कुल स्त्रियशी भोजन करिता निर्दोष परियसा. सभे बैसोनी एकासनी अथवा आपुले अंथरुणे. प्राशन न करावे पाणी महादोष परियसा. कृष्ण वस्त्र नेसोनी आपण अपार दोष जेविता जाण. स्त्रीजन वाढती कासेविन उच्छिष्ट समान परियसा. उठोनी जावे प्रक्षालनासी गंडूष करोनी मग हस्तप्रोक्षी. न करिता गंडूष प्रक्षाली हस्ताशी आत्मघातकी तोची जाणा. मुख प्रक्षालिता परियसा मध्यम अंगुली दात घासी. तर्जनी अंगुष्टी महादोषी रौरव नरक परियसा. हस्त दाखवावे अग्निसी आणिक सांगेन परियसी. बंधू वर्ग असती जयासी पुसू नये वस्त्रे कर. मग स्मरावे श्री गुरुसी आणिक स्मरावे कुलदेवतेसी. येणे परिविधीसी भोजन करावे द्विजोत्तमे. विप्र विनवे श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितला. आमासी विधी निषिद्ध अन्न कैसी निरोपावे कृपेने. नख केश पडले अन्न स्पर्श केलिया मार्जारे जाण. वायस घारी कुकुटादी करून स्पर्शले अन्न तेजावे. धेनु मुषक मुख स्पर्श अथवा संपर्क अध केश तेजावे. अन्न भरवसे असेल उच्छिष्ट अन्नाजवळी. घृत तैल संमिश्रित शिळे अन्न पवित्र. तळिले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा. माशांनाचे वटक देखा शिळे नव्हते कधी. ऐका जैसे लाह्या पीठ देखा शिळे नव्हे परियसा. ऐशा शिळ्या अन्नासी दोष नाही परियसी. विटाळ होता महादोषी शुची स्थानी असावे. भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर. क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर द्यावे ब्राह्मणासी. पर्णे विन क्रमुक मुखी घातला आपण होय असुखी. सप्त जन्म दरिद्री दुःखी अज्ञानी होय अंतकाळी. भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर. मग जावे शयन घर येणे विधी आचरावे. खटवा निर्मळ असावी जाण. वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण. औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण न करावी खटवा परियसा. निशिब्द जांभूळ काष्टाची वर्जावी प्रेत गजदंताची. भिन्न काष्ट तेजावी साची भरवी असावी खटवा देखा. स्वगृही शयन पूर्वमुखी. श्वशुरगृही दक्षिणामुखी. प्रवास काळी पश्चिममुखी शयन करावे परियसा. सदा निशिब्द उत्तर दिशा वरकड फळ सांगितले विशेषा. विप्र आचार आहे ऐसा ऋषी मार्ग शुभाचार. पूर्ण कुंभ ठेवून उशी मंगळ द्रव्य घालावे पोवसी. रात्री सुक्त म्हणावे परियसी विष्णू स्मरण करावे. निशिब्द स्थानी निजावयासी सांगेन एका समस्त ऋषी. जीर्ण देऊळ स्मशानेसी एक वृक्षातळी वर्जावे. वर्जावे वारुळाजवळी वर्जावी आपल्या तळ्याची पोळी. नदी तिरी स्वादू वस्तू जवळी अघोर स्थळी निजू नये. वर्जावे शयन धान्यावरी निजू नये. मोडके घरी वडील खालती निजती जरी खटवा वर्जावी त्यापुढे. नेसून ओले अथवा नग्न निजू नये. शीर वेष्टून आकाशाखाली वर्जून दीप असता निजू नये. पूर्व रात्री अपरात्रीसी निजू नये परियसी. असू नये स्त्रियेपाशी रजस्वला चतुर्थ दिने. असावे जाणवे उपवितीसी दृष्टी पडो नये योनिसी. आयुक्षीण परियसी दीप वर्जावा या कारणे. नीळ वस्त्र नेसले स्त्रियशी करिता संग परियसी. पुत्र उपदे चांडाळयसी शुभ्र वस्त्र विशेष. रजस्वला न होता स्त्रियशी न करावा संग परियसी. संग करिता महादोषी अनेक प्रकार एक असे. 10 वर्षे होता कन्येशी रजस्वला सर्वत्र असे. ऐका तुम्ही समस्त ऋषी पराशर सांगत असे. ऋतू देता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी. कन्या होय 5वे दिवशी 6वे दिनी पुत्र परियसा. विषम दिवसी कन्यादान सम दिवसी पुत्र सगुण. 10 दिवस ऋतुकाळ खून चंद्रबळ असावे. मूळ मघा रेवतीसी संग न करावा परियसी. कोप नसा उभयतासी संतोष रूपे असावे. ऋतुकाळी स्त्री पुरुषासी जे जे असेल मानसी. सत्वरज तमोगुणेसी तैसा पिंड उपजे देखा. ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशरा. 19 समस्त ऋषीश्वर तेने परी आचरती. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी. जो आचार्य विधीसी दैन्य कैचे तया घरी. तो वंद्य होत देवासी कामधेनू येईल घरासी. लक्ष्मीराय अखंडेसी पुत्रपौत्री नांदत. म्हणते श्री गुरु तयासी आचार सांगितले. तुझा हर्षी न जावे आता भिक्षेसी आचार करून सुखी आहेस. जी जी इच्छिसी कामना होईल निवृत्ती सत्य जाना. कन्या पुत्र नांदती सगुना संदेह न धरावा मानसी. ऐसावर लाधोनी विप्र गेला संतोषनी. होता तैसेची आचरोनी सकळाभिष्ट लादला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे कर्म मार्ग निरूपणम नाम सप्तत्रिंशोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.